सामन्याचा आनंद घ्यायचा. प्लीज आपण थोडी जागा मोकळी करा जेणेकरून ज्या मागे महिला वर्ग आहेत त्यांना देखील सामन्याचा आनंद घेता येईल. किंबहुना त्या महिलांना विनंती असेल आपण आमच्या मुख्य अतिथी मंचावरती आणि इथून सामन्याचा आनंद घ्या. कारण आज तुडुंब गर्दी मैदानाच्या अवतीभोवती तुम्ही पाहताय. सीबीडी बेलापूरचा हा गोलंदाज शॉर्ट स्क्वेअर लेगला खेळला फटका भरपूर वेगानं मात्र सिंगल पूर्ण करायचे आहे. आणि या ठिकाणी आपण पाहताय खरं तर पंचांचा सिग्नल आलाय. रन कंप्लीट. एक रन महत्वाची मिळेल बॅटिंग करताना वांगणी टीमला. बेलापूरचा हा संघ आणि एका बाजूने वांगणी संघ, दोन टीमच्या दरम्यान ही लढत. मी पहिल्या रात्रीमध्ये करतो उल्लेख केला अजय भस्मा या खेळाडूचा आणि त्याचा संघ आज खरं पहिल्या सामन्यामध्ये विजेता राहिला आणि खांदा संघ मात्र पराभूत झाला. एक ताकदवर संघ होता तो स्पर्धेतून बाहेर फेकला गेला परंतु अस्तित्व टिकवणं हे मात्र टिकून दाखवलं पहिल्या मॅचमध्ये माथेरान टीमने. नारायणजी चौधरी आमचे समालोचक मित्र आहेत, पोलीस पाटील, त्याचबरोबर आमचे चंद्रबाग असतील आमचे, त्यानंतर अमोल हे देखील चांगले समालोचक तुम्ही त्यांना ऐकता. आणि काल खरं तर आपण पाहिलं आपल्या समाजाचा एक असा तरुण ज्याने समालोचन क्षेत्रामध्ये एक वेगळी छाप सोडली आहे, योगेश वाघ, त्यांचा तुम्ही आवाज ऐकला. आणि आज पुन्हा एकदा खरं तर या स्पर्धेमध्ये समालोचन करण्याची संधी मिळाली त्याबद्दल आयोजकांचं मनपूर्वक आभार. ओव्हर द विकेट यॉर्करचा प्रयत्न, फुटवर्कचा अभाव आणि इथे आपण पाहता लाऊड अपील झाली आहे. पंत सांगतायत बॅट ग्राउंडिंग झाली आहे, विकेटवरती आदळली बॅट, त्यामुळे मात्र हा नॉईज आला, त्यांच्यापर्यंत आवाज गेला आणि इथून मात्र हा योग्य निर्णय पंचांच्या माध्यमातून मिळताना आपण पाहिला. एकही रन नसणार आहे या बॉलवरती. आमचे मित्र सुजान डोंगरे, प्रणय भगत यांचं देखील खरं तर या ठिकाणी शुभागमन. खूप चांगले व्यक्तिमत्व आहेत आणि या विभागामध्ये नेहमी त्यांची सातत्याने चर्चा राहिली आहे. आज देखील त्यांचं मोस्ट वेलकम या शेवटच्या रात्रीमध्ये. यावेळी लॉफ केला बॉलला, लॉंग ऑफ मध्ये कमालीची फिल्डिंग, जबरदस्त एफर्ट्स आपण पाहिले. जेल जरूर सुटला परंतु कौतुक करावं लागेल त्याच्या फिल्डिंग एफर्ट्सचं, त्यांनी केलेल्या प्रयत्नांचं. लाजबाब एफर्ट्स आपण पाहिला. एक रन मात्र मिळेल बॅटिंग करत असताना वांगणी टीमला. सीबीडी बेलापूर हा संघ आपण पाहिला नवी मुंबई विभागाला बिलॉंग करणारा हा संघ आहे. अतिशय आपण पाहिला झपाट्याने ज्या परिसराचा मोठा विकास झाला आहे त्या परिसरामध्ये असणारा हा खरं संघ आपण पाहत आहे. आणि आज या वाघाची वाडी म्हणजे आपला या गाडेश्वरच्या कुशीमध्ये खेळण्यासाठी आलेला आहे. लेफ्ट केला बॉलला सोडून दिला, लाईन लवकर रीड केल्याने पंचांचा इशारा आहे. वाईड बॉल कॉल, अतिरिक्त रन्स मिळेल बॅटिंग करत असताना वांगणी टीमला. एक रनने मात्र हा संघ पुढे चाललाय. धावसंख्या लागेल धाव फलकावरती ती म्हणजे आतापर्यंत बिनबाद 3 धावा. रुपेश जी शिनारे साहेबांच्या ठिकाणी शुभ आगमन. धुंद्र्याचे आमचे मान्यवर आहेत आणि त्यांच्याकडून 2 ब्रँडेड शूज या स्पर्धेला लाभले, त्यांचं विशेष कौतुक आणि आभार. त्यांचं या ठिकाणी शुभ आगमन, मोस्ट वेलकम. 1 रन मिड ऑफ मध्ये खेळला हा फटका. 1 रन इथे आपण पाहिली. आणि खास करून थोडीशी दिलगिरी व्यक्त करेन मी आयोजकांची, थोडा आम्ही लेट झालो या स्पर्धेमध्ये येण्यासाठी कारण आज शेवटची रात्र आहे. जवळजवळ या पद्धतीने हा जर का सामन्याचा फ्लो राहिला तर किमान 6-7 वाजतील. त्यामुळे सर्व संघांना सूचना असेल आपण थोडं स्पीडअप करा. वारंवार आम्ही तुम्हाला कॉल करणार आहोत या स्पर्धेमध्ये. बेलापूर संघ शॉर्ट टीम मीटिंग करायला लगेच आपण फिल्डिंग लावून घ्या. यस नितीन. बघा या ठिकाणी धुंद्रे गावचा एक सितारा रुपेश शिनारे यांच्याकडून या आयोजनासाठी 2 शूजचे जोड दिले गेलेत. त्या रुपेश शिनारे यांचे या स्पर्धेच्या माध्यमातून खूप खूप स्वागत. मी आमच्या लाडके आयोजक सातत्याने पाठीशी हात असणारे काळराम अनंत वाघ यांना विनंती करतो की आपण रुपेश शिनारे एक उगवता सितारा यांना शाल आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित करायचं आहे. या दादा काळूराम अनंत वाघ यांना विनंती करेन की रुपेश शिनारे यांचं सन्मान चिन्ह आणि शाल देऊन या ठिकाणं त्यांचा स्वागत करायचं आहे. कारण अशा व्यक्ती मिळणं खूप कठीण असतं. मात्र कमी वयामध्ये खूप नाव कमावणारे रुपेश शिनारे यांना सन्मानित केलं जातं आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांना खूप खूप धन्यवाद आणि पाठीशी हात असल्या कारणानं त्यांना विनंती आहे की आपण असंच आपल्या माध्यमातून कार्य करा. कारण उगवता सितारा आणि त्याच्या माध्यमातून एवढं मोठं कार्य मित्रांनो अशा व्यक्ती या दुनियामध्ये कमी असतात. ओव्हर टू रोशन पाटील. धन्यवाद. हेमंतचं हे षटक शपथ झाले होते. विकेट किपरच्या मागे बीट करून बॉल झाला डीप मध्ये लॉंग स्टॉप रिझनला खराब फिल्डिंग अतिघाई संकटांनी असंच आपण पाहिलं. आणि इथे मात्र हा मिळेल नशिबाचा चौकार बॅटिंग करताना वांगणी टीमला.
हिंदुत्वाचं रक्षण करून, हिंदुत्वाचं रक्षण करून सुखात ठेवली प्रजा, ज्याने सुखात ठेवली प्रजा, जाणता राजा शिवाजी माझा त्याचीच करा. बघा खरं तर तुम्हाला या ठिकाणी टाइम अलर्ट असेल आणि टाइम त्या ठिकाणी स्टॉपवॉच ब्रेक केलेला आहे. तुम्हाला तुमच्या निदर्शनात येईल त्यानुसार तुम्हाला इथे खेळ करावा लागेल. शेवटची रात्र या स्पर्धेतली. यावेळी हेलिकॉप्टर लुक देण्याचा प्रयत्न, फॉलो थ्रूमध्ये बॉलला अडवला गोलंदाज हेमंतने. कोणतीही रन नसणाऱ्या या बॉलमध्ये एकूण धावा आपण आपल्या धावफलकात आतापर्यंत आहेत त्या म्हणजे 8. पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या 4. सेकंड ओव्हर मार्गस्थ आहे आणि इथे आपण पाहता 8 धावा धावफलकावरती वांगणी टीमच्या माध्यमातून. आज शेवटची रात्र तुडुंबाशी गर्दी प्रेक्षकांची आपण पाहता मैदानाच्या अवतीभोवती. हे खऱ्या अर्थानं या स्पर्धेचं यश आहे. ऑन साइड मध्ये हा फटका एक्झिक्यूट केलाय. डीप मधला फिल्डर बॉल पर्यंत पोहोचेल, उचलेल आणि फेकेल. दरम्यान 1 रन या ठिकाणी मिळेल बॅटिंग करताना वांगणी टीमला. आज आपण पाहता महिला वर्ग देखील मोठ्या संख्येने सामन्याचा आनंद घेत आहे. त्यामुळे जे आमचे बाकी प्रेक्षकांना विनंती असेल थोडी आपण जागा मोकळी करा. मागे बॉलर्सच्या मागे जी ब्लॅक स्क्रीन त्याच्या मागे भरपूर महिला वर्ग सामन्याचा आनंद घेत, त्यांना देखील आपण तिथून संधी द्या सामन्या पाहण्याची. प्लीज रिक्वेस्ट आहे सर्व प्रेक्षकांना. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करायचं आणि खराब थ्रो, कलेक्शन चुकलाय, ओव्हर थ्रोच्या देखील 4 रन मिळतील. म्हणजे या बॉलमध्ये टोटल असतील 2+4 ना सर, 6 धावा. येस, अगदी योग्य निर्णय. इथे मात्र हा षटकार मिळेल वांगणी टीमला. थँक्यू. षटकार मिळाला. ओव्हर थ्रोच्या 4 आणि रनिंग मुवमेंट मधल्या 2 अशा 6 धावा इथे मिळाल्या वांगणी टीमला. धावगती प्रचंड मंदावली होती. अशा क्षणाला मात्र पुन्हा एकदा आक्रमण. या षटकामध्ये प्रॉपर टायमिंग. ऑन साइड मध्ये हा फटका एक्झिक्यूट केलाय. मिड विकेटच्या डोक्यावरून फेकून दिला बॉलला सीमा पार. दर्जेदार षटकार. मूर्तिकेचे पावित्र्य तव राखी येले, स्वराज्य स्वप्न तव साकारी येले, कर्जुनिया कैलासी हिंदोत्सव साजरा, शिवराया तुझा आमचा मानाचा मुजरा, मानाचा मुजरा. छत्रपती शिवाजी महाराजांना खरं तर या स्पर्धेच्या माध्यमातून त्रिवार मानाचा मुजरा. अप्रतिम स्पर्धा, नेत्रदीपक असे आयोजन आणि आज 5वी रात्र या स्पर्धेची. आणि आज संपूर्ण मेगा फिनाले सेमीफायनल ह्या लढती तुम्हाला आजच्या रात्रीमध्ये पाहायला मिळतील. टोटल रन धावफलकावरती आहेत आतापर्यंत 21 धाबा धावफलकामध्ये 2 षटकांच्या समाप्तीनंतर. पहिल्या षटकामध्ये आल्या 4. सेकंड ओव्हरमध्ये आतापर्यंत आल्या 17. अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. आणि थर्ड ओव्हरमध्ये बॉलिंग ट्रॅकमध्ये आलाय सीबीडी बेलापूर संघाचा गोलंदाज दिलेश. हा खेळाडू बॉलिंग ट्रॅकमध्ये आला. नवी मुंबईमधला हा संघ आहे. आणि एका बाजूने वांगणी. या 2 संघांमध्ये लढत. मग 20 मिनिटाचा टाइम अलर्ट तुम्हाला असेल. प्रत्येक संघांना पुन्हा एकदा सूचना असेल, आपण थोडं स्पीडअप करा आणि आम्हाला थोडं सहकार्य करा. थर्ड ओव्हरमध्ये दिलेश समोर असेल स्ट्रायकिंग एंडवरती. अक्षय हा खेळाडू. पहिला बॉल आपण पहिला शपल क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न. पंचांचा इशारा. हा निर्धाव चेंडू असेल. कोणती रन नाहीये, मुवमेंट देखील नाहीये. ऑफिशियल पंच देखील सज्ज आहेत या स्पर्धेमध्ये. चांगलं त्यांचं देखील योगदान राहील तुम्हाला आजच्या रात्रीमध्ये पाहायला मिळेल. गेले 5 रात्री खरं तर आम्ही पहिली शिस्तबद्ध अशी स्पर्धा आणि पंचांच्या निर्णयाचा सन्मान हा खऱ्या प्रत्येक संघातील खेळाडूंनी किंबहुना संघाने देखील केलाय. हे देखील कौतुकास्पद राहिलं. स्क्वेअर लेग मध्ये केलेला फटका, बॅकफुटला जाऊन धीम्या गतीने मारलेला हा स्ट्रोक, सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करायचा. नॉन स्ट्रायकिंग यांचा खेळाडू प्रचंड चपल आहे, एनर्जॅटिक आहे. त्याने मात्र 2 धावा प्रचंड वेगाने पूर्ण केल्या. आणि त्यानंतर अक्षय पुन्हा एकदा डेंजर एंडकडे चालला होता. अशा परिस्थितीमध्ये मात्र खराब फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळाली. 2 धावा मिळाल्या वांगणी टीमला. या 2 रनच्या मध्ये धाव संख्येत वाढ. एकूण धावा पाहायला मिळतील धावफलकावरती बिनबाद 23 धावा. काही क्षणातच मान्यवरांच्या ठिकाणी शुभागमन होईल. खरं तर आपण त्यांचं विशेष कौतुक करणार आहोत. व्यावसायिक असतील, आमचे पोलीस दलात कार्यरत असणारे महाराष्ट्र पोलीस दलाचे कर्तव्यदक्ष असे सहकारी, त्यांचं विशेष तुम्हाला या ठिकाणी उपस्थिती आजच्या रात्रीमध्ये पाहायला मिळेल. आणि आज या खरं तर वाघाची वाडी या नगरीमध्ये मात्र तुम्हाला हा प्रेक्षकांचा अथांग जनसमुदाय तुम्हाला मैदानाच्या अवतीभोवती त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. या षटकातील काही चेंडू फेकले गेले. आता मात्र 24 धावा या धावफलकावरती आहेत. आणि या ओव्हरमधला पुढचा बॉल राऊंड विकेट. ऑन साइड मध्ये हा फटका स्क्वेअर लेग मध्ये खेळलेत. डीप मध्ये फिल्डर आहेत आणि इथे मात्र बॉल चाललाय आउट ऑफ द पार्क. षटकार. माऊली गो अग्री कोल्यांना पावली.
टायमिंग लाजवाब. आणि यानंतर आपण पाहिला थर्ड मॅनला हा बॉल चाललाय, शफल होऊन पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न. बघा यानंतरचा सामना असेल वाशिवली विपक्ष रानसई. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण रिपोर्टिंग करा, वाशिवली आणि रानसई. बघा या ठिकाणी स्पर्धेसाठी लाभलेले पाहुणे शरद ढोले साहेब UPI, विनायक सावंत एक व्यावसायिक, महेश सावंत API, सुनील मोर्या व्यावसायिक आणि सतीश मोरे व्यावसायिक आणि राहुल लोखंडे API हे पाहुणे आत्ताच या संचलन कक्षाकडे वळतील. त्या पाहुण्यांचं सुद्धा स्पर्धेच्या माध्यमातून खूप खूप स्वागत. ओव्हर टू रोशन पाटील. प्रत्येक क्षेत्रातील मान्यवर मंडळी तुम्हाला आज या खरतर स्पर्धेनिमित्ताने वासवर्दी पाहायला मिळतील आणि प्रत्येकाचा विशेष सन्मान आम्ही या खरतर स्पर्धेनिमित्ताने करणार आहोत. आणि आज अंतिम रात्री या स्पर्धेची आणि अंतिम रात्रीमध्ये बरेच सामने आहेत, त्यामुळे विशेष करून प्रत्येक संघातील खेळाडूंना किंबहुना संघनायकांना सूचना असेल, आपण थोडंसं वेळेला त्या ठिकाणी महत्त्व द्या. वाघाची वाडी या स्पर्धेमध्ये आपण सध्या आहोत. खरं तर रिटायरमेंट सर्व्हिसमॅन एंटरप्राइजेस चषक 2023चं हे पर्व प्रकाश होतातील हे आयोजन. आणि खरं तर तुम्ही पाहता व्यासपीठासमोर अगदी समोरच्या दिशेला एक तुम्हाला विहंगम दृश्य पाहायला मिळेल. चंद्र अगदी आपण पाहिला तर डोंगराच्या आड चाललाय आणि एक चांगलं दृश्य तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळते. आज शेवटच्या रात्रीमध्ये जवळजवळ 10चा सुमार झाला आणि हा पहिला सामना आहे. अजून बरेच सामने राजू आपले पेंडिंग आहेत, त्यामुळे थोडं प्रत्येक संघाला आपण सूचना करूया, वेळेला आम्हाला महत्त्व द्या. दुसरा सामना चालू आहे, पहिला सामना संपला आहे आणि इथे ऑन साईडमध्ये हा फटका, गॅप शोधण्याचा प्रयत्न होता, फिल्डिंग चांगली होती परंतु प्रयत्नांना यश नाहीये, अपयश आलं आणि इथे मात्र मिळाला हा चौकार बॅटिंग करताना वांगणी टीमला. धन्यवाद. बघा नेक्स्ट मॅच असणार आहे वाशिवली विपक्ष रानसई धर्मा. रानसई धर्माचा संघ म्हणजे आमच्या परिसरातील हा संघ आहे. तर दोन्ही टीमच्या कॅप्टनला मी विनंती करा पण टॉससाठी रिपोर्टिंग करा. वाशिवली आणि रानसई पाण्याची पूर्तता करा मैदानाच्या आतमध्ये प्लीज. 3 षटकं संपले. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 37 धावा फलकापदी. या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं अमित दादा खरं तर 50 संघ स्पर्धेमध्ये सहभागी झाले, ज्यामध्ये रायगड जिल्हा नव्हे तर ठाणे जिल्ह्यातील देखील तुम्हाला संघ पाहायला मिळाले. नुकताच जो CBD संघ मैदानामध्ये खेळतो हा देखील ठाणे जिल्ह्याला म्हणजे नवी मुंबईला बिलॉंग करणारा हा संघ आहे आणि एका बाजून आपला वांगणी संघ देखील आहे. चला थोडी घाई करा प्लीज. प्रत्येक बघा या ठिकाणी आत्ताच गेल्या हप्त्यामध्ये आदिवासी ठाकूर संघटनेची स्थापना झाली बापदेव या गावाच्या ठिकाणी. खऱ्या अर्थाने ती संघटनेचे सर्व अध्यक्ष उपाध्यक्ष असतील अध्यक्ष असतील त्यांची या ठिकाणी आगमन झालं. त्यांना विनंती आहे, त्या सर्व पाहुण्यांना विनंती आहे आपण समालोचन कक्षामध्ये यायचं आहे. आदिवासी ठाकूर संघटना आत्ताच मागील 4 दिवसामध्ये खऱ्या अर्थाने त्या संघटनेचं स्थापना झाली आणि त्या स्थापनेचे अध्यक्ष असतील उपाध्यक्ष असतील सचिव असतील त्या सर्वांना विनंती आहे आपण समालोचन कक्षामध्ये येऊन बसायचं आहे. आणि या स्पर्धेमध्ये तुमचं खऱ्या अर्थानं खूप खूप स्वागत. आपण वेळात वेळ काढून इथपर्यंत या आयोजनामध्ये आलात, आपली उपस्थिती प्रार्थनीय म्हणून तुम्हाला या आयोजकांकडून खूप खूप या ठिकाणी तुमचे आभार. सन्माननीय संपूर्ण संघटनेचे आमचे अध्यक्ष ठाकूर आदिवासी संघटनेचे सर्व या ठिकाणी पदाधिकारी त्यांचं या ठिकाणी शुभागमन. एक पाऊल आपल्या समाजाच्या विकासासाठी, एक पाऊल खऱ्या अर्थानं पाहता समाजाच्या सर्व या ठिकाणी भरभराटीसाठी आणि याच या ठिकाणी आपण पाहता आदिवासी ठाकूर संघटनेचे सर्व पदाधिकारी यांचं या ठिकाणी शुभागमन. मोस्ट वेलकम, त्यांचं सहर्ष स्वागत या स्पर्धेनिमित्तानं आपण करूया. मोठ्या संख्येने मान्यवरांची उपस्थिती आज या स्पर्धेमध्ये तुम्ही पाहताय आणि आज कार्यक्रमाचे प्रमुख सत्कार मूर्ती आदिवासी ठाकूर संघटनेचे अध्यक्ष सर्व समितीचे मेंबर्स त्यांचं या ठिकाणी मोस्ट वेलकम, हार्दिक हार्दिक असं स्वागत. चला आपण डावाला लगेच सुरुवात करा, क्षणाचाही विलंब न लावता आपण फिल्डिंग लावून घ्या आणि सामन्यांना सुरुवात करा, कारण आज शेवटची रात्र आहे. खरं तर आम्ही जे आपण पाहिलं आपण अनेक स्पर्धा केल्यामध्ये एवढी गर्दी
कोणत्या स्पर्धेमध्ये आपण कधीच पाहिली नाही. एवढी गर्दी तुम्हाला आज या शेवटच्या रात्रीमध्ये पहिल्या रात्रीपासून आम्ही पाहिली आणि आज देखील ही गर्दी तुम्ही पाहता मैदानाच्या अवतीभवती. प्रेक्षक मायबापांचं आपण कौतुक करूया, कारण असं म्हणतात एखाद्या स्पर्धेला जर का गर्दी जास्त मिळाली तर ती स्पर्धा यशस्वी आयोजन म्हणून त्या स्पर्धेकडे पाहिलं जातं. आणि आज गेले 5 रात्री मी पाहतो मोठ्या संख्येने या ठिकाणी प्रेक्षकांची ही तुडुंब गर्दी इथे पाहायला मिळाली. निश्चित रोशन पाटील, खऱ्या अर्थाने या ठिकाणं पाहुण्यांची उपस्थिती आणि त्या पाहुण्यामध्ये बघा या ठिकाणं महिला वर्गसुद्धा या ठिकाणी कुठं कमी नाही आहे. सातत्याने त्यांचा पाठिंबा आणि या पाहुण्यांचा पाठिंबा खऱ्या अर्थाने या आयोजनाला खूप शोभा वाढवली आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून सर्वांचं प्रेक्षक मायबाप तुमचं सुद्धा या ठिकाणी स्पर्धेच्या माध्यमातून खूप खूप या ठिकाणी आभार. सरळ या ठिकाणी मैदानाकडे जाऊया. CBD विपक्ष वांगणी जो सामना आपण पाहतोय, निसर्गासी आहे नात ये आमचं, डोंगर दऱ्यातील जीवन आमचं. बिरसा मुंडाचे गुणगान गातो, दैवत हेच आमचं. बिरसा मुंडाचे गुणगान गातो, दैवत हेच आमचं. आमचे पोलीस पाटील मित्र नारायण, या पण नारायण चौधरी बघा थोडासा व्यत्यय निर्माण झालाय. ही ग्रामीण स्पर्धा आहे, एकाच संघामध्ये आपल्या एकाच गावचे खेळाडू असतील, या गोष्टीकडे मला लक्ष द्या. कारण आम्ही पाहिलं वाघाची वाडी गावचे 3 संघ या स्पर्धेमध्ये पाहिले, पहिल्या रात्रीमध्ये 2 आणि आज अविनाश असा संघ तुम्हाला इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळेल. त्यामुळे सूचना असेल प्रत्येक संघातील खेळाडूंना या गोष्टीकडे मला लक्ष द्या आणि थोडं सहकार्य करा. आम्हाला स्पर्धेला कोणत्याही प्रकारचा गालबोट लागणार नाही याची आपण काळजी घ्या, कारण हे आजची शेवटची रात्र आणि खूप चांगल्या पद्धतीने ही स्पर्धा आपण पार पाडत आहोत. अंतिम रात्रीमध्ये आहोत. स्वतः आमचे सर्व आयोजक त्या ठिकाणी आहेत. वाघाची वाडी गावचे सर्व आमचे आयोजक, माजी सर्व्हिसमॅन एंटरप्राइजेस चषक 2023 हे पर्व, प्रकाश ज्योतातील हे आयोजन. प्रथम पारितोषिक या स्पर्धेचं 1 लाख, तृतीय पारितोषिक 50,000, तृतीय आणि चतुर्थ पंचम प्रत्येकी 25,000 हजाराचं पारितोषिक तुम्हाला पाहायला मिळेल. मालिका वीरासाठी रेफ्रिजरेटर त्या ठिकाणी असेल, शीत कपाट. त्यानंतर उत्कृष्ट फलंदाजाला ब्रँडेड कूलर, उत्कृष्ट गोलंदाज आणि क्षेत्ररक्षक यांच्यासाठी ब्रँडेड शूज तुम्हाला दिले जातील. अप्रतिम अशी स्पर्धा आणि संपूर्ण हे आयोजन तुम्ही आज पाहता या मैदानाच्या आतमध्ये. वांगणी आणि CBD बेलापूर असा विद्यमान सामना तुम्ही पाहता मैदानाच्या आतमध्ये. आणि या नुकतंच काय खरं तर मान्यवरांसाठी शुभागमन. ठाकूर आदिवासी संघटनेचे सर्व आमचे पदाधिकारी त्या ठिकाणी उपस्थित झाले, त्या सर्वांचं आपण करूया स्वागत. संगम भोईर पालीचे आमचे खरं तर वजनदार खेळाडू सध्या सामन्याचा आनंद घेत आहेत. यस, वांगणी टीमला शुभेच्छा त्यांच्याकडून आल्या, संपूर्ण स्पर्धेला शुभेच्छा आल्या त्यांच्याकडून, त्यांचं मोस्ट वेलकम. कारण कुस्तीपट्टू आणि त्याचबरोबर क्रिकेटची प्रचंड आवड असणारे आमचे मित्र संगम भोईर सामन्याचा आनंद घेत आहेत. चला आपण लगेच डावाला सुरुवात करा. ज्या काही त्रुटी असतील त्या आपण सॉर्ट आउट करा आणि लगेच सामना सुरुवात करा, कारण वेळ फार महत्त्वाची आजच्या रात्रीमध्ये. रन धावफलकावरती आहेत त्या म्हणजे 37. लास्ट ओव्हर मधला 1 बॉल झालाय. 3.1 चेंडूचा खेळ संपला आणि या ओव्हर मधला आपण पाहिला 1 चेंडू फेकला गेलाय. त्यामुळे जो काही निर्णय असेल कमिटीचा त्या निर्णयाचा आपण सन्मान करा. डावाला होईल सुरुवात. पुढे आता बॉलिंग ट्रॅक मध्ये गोलंदाज सज्ज होताना पाहायला मिळेल, तो म्हणजे ऋषिकेश. समोर असेल स्ट्रायकिंग एंड मध्ये फलंदाज राजेश. अक्षय आणि राजेश हे दोन्ही खेळाडू तुम्हाला
मैदानामध्ये पाहायला मिळतील वांगणी संघाकडून खेळत असताना. आपल्या परिसरातील हा संघ आहे वांगणी आणि एका बाजूला मोबाईलला सीबीडी बेलापूर हा संघ या स्पर्धेमध्ये खेळत असताना. राऊंड विकेट बॅकफुटला गेले, कट केल्या बॉलला, ताकदीपेक्षा युक्ती श्रेष्ठ, वेगाच्या अगेन्स्ट टेक्निकचा वापर आणि बॉल चाललाय लॉंग स्टॉप रिजनच्या बाहेर, सीमा पार चौकार. संतोषजी पवार आणि आमचे संजय दिसले साहेब मोहपे आणि खरं तर वारदोळीचे दोन ऑफिशियल पंच आहेत, त्यांचं देखील विशेष कौतुक करण्याचं चांगलं योगदान. स्पर्धेला ऑन साइड मध्ये हा फटका खेळायचा परंतु बॉल चला मिड ऑफ मध्ये, शॉट सिलेक्शन खराब होतं. इथे आपण पाहिलं मिस टायमिंग फटका झेल पकडण्यात आला आणि त्यानंतर मात्र पार्टनरशिप ब्रेक झाली. पहिला धक्का बसला बॅटिंग करताना टीम वांगणीला. पहिला धक्का बसला आणि खेळाडू बाद झाला राजेश. 41 या धावसंख्येमध्ये नवीन खेळाडू आता मैदानाच्या आतमध्ये चाललाय. योगेश हा खेळाडू नवीन मैदानाच्या आतमध्ये चालला. राजेश बाद झालाय, लक्ष असू द्या. 41 या धावसंख्येमध्ये आपण पहिला धक्का बसला बॅटिंग करताना वांगणी संघाला. आजची शेवटची अंतिम रात्र आणि अंतिम रात्रीमधला हा दुसरा सामना आणि यानंतर होणारा सामना असेल वाशिवली विपक्ष रानसई धर्मा या दोन्ही टीमचे कॅप्टन. कारण मागच्या वेळेस आपण पाहिलं खरं तर एकविरा रानसई हा संघ आय थिंक टॉप 4 मध्ये आला होता आणि यावर्षी रानसई धर्माचा संघ आणि एका बाजून असेल वाशिवली रसायनी परिसरातील आणखीन एक ताकदवर संघ आणि एका बाजून पाहिला खरं तर आपण आमच्या कर्नाटक विभागातील हा संघ रानसई. दोन्ही टीमच्या कॅप्टनला मी इन्व्हाइट करतो टॉससाठी आपण रिपोर्टिंग करा. पुढच्या मॅचचा टॉस केला जाईल. या षटकामध्ये कमबॅक केलंय गोलंदाज आपण पाहताय बॉलिंग ट्रॅकमध्ये असताना. राऊंड विकेट, पुन्हा एकदा शफल क्रॉस. जास्तीत जास्त फलंदाज आम्ही पहिल्या रात्रीपासून पाहिले हे खेळाडू ऑन साइड मध्ये खेळण्याचा प्रयत्न करतात, परंतु तुम्हाला जर का सक्षम क्रिकेटर बनायचं असेल तर बॉलच्या मेरिटनुसार तुम्हाला मैदानामध्ये खेळ करावा लागेल. ज्या दिशेने बॉल येईल त्या दिशेने तुम्ही शॉट सिलेक्शन करा, तुम्ही चांगले निष्णांत खेळाडू व्हाल. आणि इथे मात्र आपण पाहिलं ताकदीवरती विश्वास देणारा हा खेळाडू मैदानामध्ये स्टॅकिंग एंडवरती तयार. राऊंड विकेट, फुलर लेनचा बॉल. यावेळी आपण पाहिलं बॅट आणि चेंडूचा संपर्क नाहीये. इथे मात्र आला निर्धाव चेंडू. धावसंख्या मात्र स्कोर कार्ड मध्ये स्थिरवलेली तुम्हाला पाहायला मिळेल ती म्हणजे एक गडी बाद. 41. चौथं दशक पूर्ण झालं. अजूनही पहिल्या सत्रातील आता शेवटचा बॉल बाकी आहे. टार्गेट सेट करणारा हा चेंडू असेल. 41 धावा ऑलरेडी धावफलकामध्ये. जर का एखादा मोठा फटका आला तर कॉन्फिडन्स वाढेल सेकंड इनिंग मध्ये फिल्डिंग करताना वांगणी संघाचा. परंतु एका बाजूला पाहिला सातत्य टिकवायचा आहे सीबीडी बेलापूर टीमला. या लास्ट ओव्हरमध्ये रिलीज ऑफ डिलिव्हरी मध्ये व्यत्यय निर्माण झाला. 55 इशारा डेड बॉल. निरेगावचे सुप्रसिद्ध उद्योगपती आदरणीय प्रसादजी चोरगे साहेबांच्या ठिकाणी शुभागमन. त्यांचंही सहर्ष स्वागत या स्पर्धे निमित्तानं. लास्ट बॉल इनिंग मधला आणि इथे आपण पाहिला फुटवर्कचा अभाव, परंतु बॉल चालला लाईनच्या बाहेर. उजव्याच्या बाहेर जाणारा चेंडू पंचांनी मात्र या बॉलला वाईड घोषित केलंय. एक रन एक्स्ट्रा मिळाली आणि एक एक्स्ट्रा बॉल फेकावा लागेल आता गोलंदाजाला. 143 क्रमांकाची जर्सी. खतर आपण पाहिला हा खेळाडू बॉलिंग ट्रॅकमध्ये संपूर्ण आमचे मान्यवर सामन्याचा आनंद घेत असताना नुकतंच ज्यांचं आगमन झालं ते खरं ठाकूर आदिवासी संघटनेचे सर्व आमचे पदाधिकारी मंचकावरती सामन्याचा आनंद घेत आहेत आणि त्याच्याच बरोबरने विविध क्षेत्रातील मान्यवर या सामन्याचा आनंद घेत असताना हा डॉट बॉलला शेवट गोड केलाय गोलंदाजाने. पहिलं सत्र संपलं आणि पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर वांगडी संघाची धावसंख्या धावफलकामध्ये आहे ती म्हणजे एक गडी बाद 42. येणाऱ्या 24 बॉल मध्ये येणाऱ्या 4 षटकामध्ये पुढच्या इनिंग मध्ये करायच्या सीबीडी बेलापूर टीमला तब्बल 43. तर टॉसचा कॉल असेल वाशिवली आणि रानसई धर्मा. चला या कॅप्टन टॉससाठी दोन्ही कॅप्टन आहेत इथे. आपण टॉसकडे बोलूया. अमोल अर्जुन घुटे कुठे असतील तर आपण स्टेजवरती या. आमचे मान्यवर आपल्याला विनंती करतात की आपण या मंचावरती. आपल्या या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. हॅलो. तर या सामन्याचा नाणेफेकी केला जाईल बघा. तर दिलीप पाटील यांना आम्ही विनंती करतो की आपल्या शुभ असत्या या सामन्याचा नाणेफेक करा. एका साईडला आपल्याला पाहायला मिळेल रानसई संघ आणि त्याच्या समोर केलेली टीम वाशिवली. या दोन संघांमध्ये बिग फाईट लढत पाहायला मिळेल. वाशिवली संघाचा विचार केला धामणीच्या नाईट स्पर्धेमध्ये चॅम्पियन ठरलेला संघ आणि आज खरं तर
माझी एंटरप्राइजच्या चषकामध्ये आज उतरतोय. मात्र कोणत्या प्रकारे गेम दाखवेल याच्यावरती प्रेक्षक मायबापांच्या नजरा आमचे मान्यवर निश्चित आपल्याला पाहायला मिळतील. दिलीप पाटील यांच्या शुभास्ते इथे नाणेफेकी केला जातोय. रानसाई संघ त्याच्यासमोर वाशिवली. नाणेफेकी जिंकले रानसाई संघानं. डिसाईड टू बॅट फर्स्ट. हा सामना संपल्यानंतर लगेच मैदानावरती उतरे. यानंतर मान्यवरांचा सत्कार असणार आहे बघा. नुकताच त्यांचं आगमन झालं ते आदिवासी ठाकूर संघटना पनवेलचे सर्व पदाधिकारी. सर्वप्रथम अध्यक्ष आदरणीय धर्मा बाळू वाघ यांचा मी ते सन्मान घेत आहोत. मी आयोजकांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते सन्माननीय अध्यक्ष धर्मा बाळू वाघ यांचा पण इथे यथोचित मान सन्मान या मुख्य व्यासपीठावरती करायचा आहे. चला आमचे आयोजक कांबळी साहेब आपण मुख्य व्यासपीठावरती राजू आपल्या शुभ हस्ते आम्ही हा सन्मान घेत आहोत. सन्माननीय अध्यक्ष धर्मा बाळू वाघ आदिवासी ठाकूर संघटना पनवेलचे अध्यक्ष आणि त्यांचा हा शुभ सन्मान आपण या स्पर्धेनिमित्तानं घेत आहोत. असं आम्ही नेहमी सांगत असो. खरं तर अतिशय प्रामाणिक आणि मेहनती समाज म्हणून आपल्या समाजाकडे पाहिलं जातं आणि निसर्गाच्या सानिध्यामध्ये राहणारा हा समाज आज उत्तरोत्तर प्रगतीकडे वाटचाल करतो आणि त्यासाठी मात्र ज्यांचं योगदान राहिलं ते आमचे आदिवासी ठाकूर संघटनेचे सर्व पदाधिकारी ज्यामध्ये अध्यक्ष धर्मा बाळू वाघ यांचा हा सन्मान एकदा जोरदार डाव द्या पाहुण्यांसाठी. विशेष सन्मान या स्पर्धेनिमित्ताने केला जातोय. सन्माननीय पद्माकर दादा चौधरी धोदानीचे आमचे मान्यवर यांचा या ठिकाणी शुभागमन. त्यांना विनंती असेल आपण आमच्या मुख्य अतिथी मंचावरती इथे विराजमान व्हायचं आणि त्यानंतर उपाध्यक्ष सन्माननीय दत्तात्रय भगत साहेब यांचा आम्ही सन्मान घेत आहोत. उपाध्यक्ष सन्माननीय दत्तात्रय भगत साहेबांचा सन्मान करतील आमचे कालूराम कांबळी साहेब यांच्या शुभ हस्ते आम्ही हा सन्मान घेत आहोत. दत्तात्रय भगत साहेबांचा या ठिकाणी सन्मान केला जाईल. आदिवासी ठाकूर संघटनेचे उपाध्यक्ष पनवेल तालुका सन्माननीय दत्तात्रय भगत साहेबांचा हा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल आणि तदनंतर खजिनदार चंद्रकांतजी सांबरी साहेब यांचा आम्ही सन्मान घेणार आहोत. आदरणीय खजिनदार चंद्रकांत सांबरी साहेब यांचा आम्ही इथे सन्मान घेणार आहोत. चला मॅचला आपण लगेच सुरुवात करा. इथे सन्मान होईल परंतु मॅच सुरू होईल कारण आज शेवटची रात्र आहे. खजिनदार चंद्रकांत सांबरी साहेबांचा सन्मान केला जाईल. वेल एज्युकेटेड सुशिक्षित कालूराम वाघ यांच्या शुभ हस्ते सन्मान होतोय. खजिनदार चंद्रकांत सांबरी साहेबांचा सुशिक्षित असं हे व्यक्तिमत्व आहे. इथे लॉफ केलाय पहिलाच बॉल आणि क्षेत्ररक्षक आहे झेल खाली. गोमा वाघ साहेब आमचे खरं तर ज्येष्ठ आहेत. त्यांच्या शुभ हस्ते आम्ही हा सन्मान घेत आहोत. या पण पुढे आपल्या शुभ हस्ते सन्मान केला जाईल. बघा आपण मॅचकडे बोलणार आहोत तत्पूर्वी हा सन्मान सांबरी साहेबांचा चंद्रकांतजी सांबरी खजिनदार त्यांचा हा सन्मान आणि त्यानंतर सन्मान केला जाईल विभागीय अध्यक्ष पांडुरंगजी भगत साहेब. विभागीय अध्यक्ष पांडुरंगजी भगत साहेब यांचा सन्मान घेत आहोत. मायेची उपदार शॉल आणि स्पर्धेची गोड आठवण भेट सन्मान चिन्ह देऊन त्यांना मी इथे सन्मानित करत आहोत. पांडुरंगजी भगत साहेब विभागीय अध्यक्ष आणि गोमा अनंत वाघ यांचा इथे सन्मान केला जाईल. या लवकरही आपण आयोजकांना विनंती करूया कारण सामना सुरू आहे. पांडुरंगजी भगत साहेबांचा हा सन्मान विभागीय अध्यक्ष त्यानंतर गोमा अनंत वाघ साहेब यांचा इथे सन्मान केला जाईल. पुन्हा एकदा हा फटका केलाय मिडॉन मध्ये. राम वाघ साहेबांच्या शुभ हस्ते हा सन्मान घेत आहोत. पांडुरंगजी भगत साहेबांचा त्यानंतर गोमा अनंत वाघ विभागीय अध्यक्ष सन्माननीय पांडुरंगजी भगत साहेबांचा हा सन्मान त्यानंतर गोमा अनंत वाघ साहेबांचा सन्मान केला जाईल. पिंट्या वाघ वाजाचे आमचे मित्र सलमान करांचे राईट हँड त्यांचे शुभागमन आणि त्यानंतर उपखजिनदार जनार्दनजी धुरे साहेब उपखजिनदार जनार्दनजी धुरे साहेब यांचा सन्मान केला जाईल. काळूरामजी वाघ साहेब सन्माननीय गोमा अनंत वाघ साहेबांचा आपण सर्वप्रथम सन्मान करूया आणि वांगणी संघ सन्मान केला जातो या ठिकाणी गोमा अनंत वाघ साहेबांचा. त्यानंतर सन्मान केला जाईल उपखजिनदार जनार्दनजी घुरे साहेब. या मान्यवरांना विनंती करतो आपण देखील आमचा सन्मान स्वीकार करावा.
बघा पहिला सामना झाला माथेरान विपक्ष खांदा. मी खांद्या संघाचा संघनायक रामला विनंती करतो आपण समालोचन कक्षामध्ये यायचं आहे आणि त्यांचा सन्मान सत्कार करायचा आहे. आम्हाला विनंती करेन की आपल्या गावचे गोमा अनंत वाघ यांना विनंती आहे आपण राम नाईकचं सन्मान चिन्ह आणि शाल देऊन त्यांचा सत्कार करायचा आहे. लिजन क्रिकेटर कदर चंदर आपण पाहिला एक प्रचंड अनुभवी खेळाडू आहे राम दादांचा आपण इथे सन्मान घेत आहोत. सिनियर क्रिकेटर त्यांचा विशेष सन्मान केला जाईल कारण त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आज खांदा संघ घडलाय तर त्यांचा हा विशेष सन्मान या ठिकाणी केला जाईल. आपण यानंतर सन्मान घेऊया पुढे मॅच एका षटकानंतर सामन्याकडे आपण जाऊया पुन्हा एकदा. रामदादांचा सन्मान केला जाईल. टीम कॅप्टन राम नाईक. मोठा खांदा छोटा खांदा यस त्यांचा हा विशेष सन्मान या ठिकाणी केला जाईल या मुख्य व्यासपीठावरती. त्यानंतर सन्मान असेल उपखजिनदार जनार्दन धुरे साहेब या आपण आमचा सन्मान स्वीकार करावा. आदिवासी ठाकूर संघटना पनवेलचे उपखजिनदार जनार्दन घुरे साहेब या आपण आपला सन्मान स्वीकार करावा. राऊंड विकेट लॉफ्टेड ड्राईव्ह ऑन ड्राईव्ह होता इथे मात्र फिल्डरला बीट करून बॉल चाललाय. वन बाउन्स ओव्हर द रोप सीमा पार डाऊन द ग्राउंड चौकार. आणि त्यानंतर सन्मान असेल उपसचिव अनंताजी चौधरी साहेब. उपसचिव अनंताजी चौधरी साहेबांचा सन्मान घेत आहोत. पुढचा सन्मान असणार आहे कार्याध्यक्ष अरुणजी घुरे साहेब. अरुणजी घुटे साहेब माफी असावी मग अर्जुनजी घुटे साहेब यांचा आम्ही ते सन्मान घेत आहोत. कार्याध्यक्ष सन्माननीय गोमा अनंत वाघ साहेब आपण देखील आमचा सन्मान स्वीकार करावा. त्यानंतर पुढचा सन्मान असणार आहे कार्याध्यक्ष अर्जुन घुटे साहेब. उपकार्याध्यक्ष मैद्या वाघ साहेब. ज्या मान्यवरांची मी नावं घेतो त्यांनी पुढे या आपला सन्मान स्वीकारा. बघा आता जो सामना सुरू आहे त्या सामन्यामध्ये एका प्लेअरचा ड्रेस कोड नाही आहे आणि एका प्लेअरवर ऑब्जेक्शन होता पण काही कारणास्तव ते ऑब्जेक्शन दूर झालं आणि एकाचा ड्रेस कोड नाही आहे त्यांनाही 2 धावाची पेनल्टी म्हणजे एकूण दोन्ही संघांना 4 रनाची पेनल्टी होती आणि दोघांनाही 4 समान आम्ही नियम करून दोन्ही संघांना पुढचा सामना खेळण्यासाठी आम्ही त्यांना रेडी करतोय. ओव्हर टू रोशन. नो बॉल कॉल. चला पुढचा सन्मान असणार आहे कार्याध्यक्ष झाले त्यानंतर उपकार्याध्यक्ष मैद्या वाघ साहेब. संघटक गंगाराम चौधरी राम चौधरी कैलाशी घुटे महादू सांबरी दिलीपजी पाटील नारायण डुमणे रामचंद्र वाघ या सर्व ज्या पाहुण्यांची मी नावं घेतल्याने पुढे आपला सन्मान स्वीकारा. मोठ्या संख्येने मान्यवरांची उपस्थिती आहे आणि आपण पाहुण्यांचा सन्मान करत आहोत. मॅच देखील तेवढीच रफ अँड टफ आहे. सीबीडी बेलापूर विपक्ष वांगणी अशी ही लढत आहे आणि आतापर्यंत धावा धावफलकामध्ये त्या म्हणजे एक गडी बाद 17. आमच्या लाडके आयोजकांना विनंती आपण सर्व आयोजकांनी या ठिकाणी यायचं आहे कारण आज मेगा फायनलचा दिवस आहे. कोणत्याही प्रकारची अडचण होऊ नये त्यासाठी तुम्ही एकत्र यायचं आहे. अंतिम रात्र आणि अंतिम रात्रीमध्ये आपण पाहिली या स्पर्धेला पाहता आपण आणि खूप मोठ्या संख्येने मान्यवर त्याचबरोबर आपण पाहू शकाल इथे उपस्थित असताना आमचे सर्व प्रेक्षक वर्ग. 1 रन मिळाली. धावसंख्येत वाढ. प्रेम टेक्निकल स्कोर आहेत आमचे साईप्रीत लाईव्हचे स्वतः प्रोप्रायटर. 18 धावा धावफलकामध्ये 1 गडी बाद 18 अशी धावसंख्या 43 टार्गेट आहे. अजूनही आपण पाहिला जवळजवळ 25 रनची गरज. यावेळेस आपण पाहिला हॅमरिंग केला बॉलला हातोडा शॉट होता पण तो लॉंग ऑफ मध्ये हा झेल कॅरी केला आणि इथे मात्र आणखीन एक धक्का बसेल. सीबीडी बेलापूर टीमला हा दुसरा धक्का असेल 18 या धावसंख्येवरती. फडफड करतई झेंडा यो आदिवासी समाजाचा कसा फडफड करतई झेंडा यो आदिवासी समाजाचा साऱ्या राज्यामध्ये नाव गाजतई आदिवासी पोरांचा साऱ्या राज्यामध्ये नाव गाजतई आदिवासी पोरांचा साऱ्या राज्यामध्ये नाव गाजतई आदिवासी पोरांचा साऱ्या राज्यामध्ये नाव. धन्यवाद. सन्मान्य पद्माकरजी चौधरी साहेब यांचा मी ते सन्मान घेत आहोत. सन्माननीय पद्माकर चौधरी साहेब या आपण आमचा सन्मान स्वीकार करावा. आतापर्यंत धावसंख्या पण पाहिली धावफलकावरती आहे ती म्हणजे 18 गडी बाजारे 2. त्यानंतर सन्माननीय सुप्रसिद्ध उद्योजक प्रसादजी चोरगे साहेब नेरे
नेरेगावचे प्रसादजी चोरगे साहेब यांचा इथे सन्मान केला जाईल. त्यांनाही विनंती असेल आपला आदर तिथे सन्मान या ठिकाणी स्वीकारावा. हॅलो, धन्यवाद. व्यासपीठासमोरील जे प्रेक्षक वर्ग आहे त्यांना विनंती आहे की आपण थोडंसं साईडला थांबायचं आहे. मित्रांनो, आज शेवटची रात्र आहे आणि प्रत्येक सहकार्य करतील अशी आम्ही आशा बाळगतोय, कारण आज आपल्या समेत जोडले जातील अत्यंत चांगले समालोचक रोशन पाटील आणि त्याच्या समेत असतील अमित म्हात्रे. सर्व प्रेक्षक वर्गांना विनंती आहे की आपण सहकार्याची भावना आज या ठिकाणी ठेवाल. उपस्थित सर्व प्रेक्षक वर्गांचं पुन्हा एकदा आम्ही सहर्ष स्वागत करतोय. आपण या स्पर्धेसाठी मुख्य आपण ही स्पर्धा जी पाहतोय, माझी सर्व्हिसमन एंटरप्राइजेस चषक 2023 कर्नल साहेबांचं आगमन निश्चितच या ठिकाणी होत आहे. त्यांचंही सहर्ष स्वागत. मालडुंग्याचे पोलीस पाटील महादू जाधव यांचा आम्ही सन्मान घेत आहोत. नेरळ ग्रामपंचायतीचे सरपंच उषाताई पारधी यांचं या ठिकाणी आगमन झालं. मी आपणास विनंती करतो मॅडम आपण या व्यासपीठावर. त्यानंतर कृष्णा पारधी यांना सुद्धा विनंती आहे की आपण व्यासपीठावर यायचं आहे. आज शेवटची रात्र निश्चितच मान्यवरांचं आगमन या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. सर्व आयोजकांना विनंती आहे की आपण निश्चितच बाहेर जे पाहुणे मंडळी आले त्यांना आपण व्यासपीठावर घेऊन या. या स्पर्धेसाठी आपण पाहू शकाल आदिवासी संघटना यांच्या माध्यमातून 4,000 रुपयाचं डोनेशन आले, त्याबद्दल त्यांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. जाऊया पुन्हा एकदा व्यासपीठावर मान्यवरांचा सन्मान करण्यासाठी आमचे रोशन महाराष्ट्र पोलीस आमचे पदू दोरे साहेबांचा या ठिकाणी सन्मान केला जाईल. दोरे साहेब आपण सन्मानाचा स्वीकार या ठिकाणी करायचा आहे. निश्चितच भारतीय संस्कृती या ठिकाणी जपली जाते. मान्यवरांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. 1 स्टार क्रिकेट संघ आणि मोर्या क्रिकेट संघ वाघाची वाडी यांच्या विद्यमाने हा प्रकाश होतातील टुर्नामेंटचं आयोजक मेन गेटला आपण जायचं बघा. त्यानंतर ग्रुप ग्रामपंचायत मालडुंगेचे माजी सदस्य पदू भस्मा यांचाही या ठिकाणी सन्मान केला जाईल. आयोजक अमोल बीर आपणास विनंती करतो की आपण सन्मान करायचंय. वाघाची वाडी मुख्य आयोजक आपल्याला विनंती आहे की आपण प्रवेशद्वाराजवळ जायचं बघा. आपण जी स्पर्धा पाहतो मित्रांनो, ज्याच्या नावाने ही स्पर्धा आपण भरवली आहे, माझी सर्व्हिसमन गोपाल कर्नल साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालंय. या स्पर्धेच्या माध्यमातून आपला मनपूर्वक सहर्ष स्वागत. आणि संपूर्ण फॅमिली या ठिकाणी त्यांची आज या स्पर्धेसाठी आले. मित्रांनो मी विनंती करतो आयोजक आपण लगेचच या पाहुणे मंडळीला आपण व्यासपीठावर घेऊन यायचंय. सन्मानपूर्वक आपण या मान्यवरांना आपण व्यासपीठाकडे घेऊन या. या स्पर्धेची आणबाण शान खरंतर कर्नल गोपाल शर्मा सर आणि त्यांची पूर्ण फॅमिली कुटुंब या ठिकाणी खरंतर निशा शर्मा मॅम आणि सर्व त्यांचा कुटुंब परिवार या ठिकाणी स्पर्धेमध्ये दाखल होतात. मी आयोजकांना विनंती करतो आपण सन्मानपूर्वक त्यांना आपण आपल्या मुख्य अतिथी मंचावरती घेऊन या. कारण आज आम्ही पहिल्या रात्रीमध्ये त्यांच्या शुभ हस्ते या स्पर्धेचा शुभारंभ झाला आणि आज अंतिम रात्रीमध्ये सहकुटुंब सहपरिवार ही देखील आपल्या सर्वांसाठी आनंदाची बातमी असेल. सर्व कमिटी मेंबर्स सर्व त्या ठिकाणी आपल्या स्पर्धेचे आयोजक आपण त्यांना सन्मानपूर्वक आपल्या मुख्य अतिथी मंचावरती घेऊन या प्लीज. त्यानंतर आपण पाहू शकाल या ठिकाणी ग्रुप ग्रामपंचायत विद्यमान सरपंच सौभाग्यवती हर्षदा सोमनाथ चौधरी यांचे मिस्टर सोमनाथ चौधरी यांचंही या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचंही या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. आपण ही स्पर्धा पाहतोय, ज्याच्या नावाने ही स्पर्धा पाहतोय. मुख्य पाहुणे या स्पर्धेसाठी आज मात्र संपूर्ण फॅमिली सहित या ठिकाणी आलाय आणि चांगली एंट्री या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. आयोजकांना फार चांगली मेहनत त्यासाठी घेतली आहे आणि या स्पर्धेचा आज शेवटची रात्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. बरीचशी गर्दी, तुडुंब गर्दी मैदानाच्या अवतीभोवती आपण पाहू शकाल.
महिला वर्ग त्याच संख्येने या ठिकाणी उपस्थित झालाय. त्या महिला वर्गांचं सुद्धा सहर्ष स्वागत. त्यानंतर सर्व प्रेक्षक वर्गांचं सहर्ष स्वागत. आणि त्यानंतर मात्र थोडासा सामना थांबला गेलाय. मुख्य आयोजक आपण आहात वन स्टार वाघाची वाडी संघ. आपण पाहुण्यांना लगेचच आपण अतिथी मंचावर घेऊन यायचं आहे. सन्मानपूर्वक आपण या पाहुण्यांना घेऊन या. निश्चितच ही स्पर्धा ज्यांच्या नावाने आपण आज पाहतोय. हॅलो. सन्माननीय कर्नल गोपाल शर्मा सर आणि निशा मॅम आपण पाहता त्यांचे संपूर्ण परिवार या ठिकाणी त्यांची उपस्थिती मोठ्या संख्येने होत असताना आणि सर्व आमचे आयोजक त्यांना सन्मानपूर्वक आपल्या अतिथी मंचावरती घेऊन येत असताना खरं तर आज त्यांच्या चेहऱ्यामध्ये तुम्हाला एक वेगळा आनंद त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. इस टूर्नामेंट के हमारे चीफ गेस्ट और इस टूर्नामेंट प्रतियोगिता के खास हमारे आयोजक आदरणीय कर्नल गोपाल शर्मा सर और उनके साथ में निशा शर्मा मैम और उनका पूरा परिवार यहाँ पे आते हुए उनका सभी का हम पूरी तरह से इन आयोजककर्ताओं से तरफ से हम शुक्रिया करेंगे. आइए सर, फिर पहली रात में मिले थे सर आपको. हॅलो. या ठिकाणी पनवेल तालुका आदिवासी ठाकूर संघटनेतर्फे या वन स्टार क्रिकेट संघ आणि मोरिया ग्रुप यांच्यासाठी 4,000 रुपयांचं पारितोषिक दिलेलं आहे. त्याबद्दल मी एक ग्रामस्थ मंडळी वाघाची वाडी यांच्यातर्फे सर्व पनवेल तालुक्यातील ठाकूर संघटनेच्या कार्यकर्त्यांचं सहर्ष स्वागत करत आहे. धन्यवाद. चला सामन्याला पण लगेच सुरुवात करा. पाहुण्यांचं या ठिकाणी शुभागमन. सर्व अतिथी मान्यवरांना पुन्हा एकदा विनंती असेल आपण आमच्या मुख्य अतिथी मंचावरती आसनस्थ व्हायचं. बॅकफुटला गेले यावेळेस पॉईंटच्या डोक्यावरून हा फटका खेळलाय. डीप बॅकवर्ड पॉईंट मध्ये बॉल मात्र निघून चाललाय. सीमा पार 4 धाब्यासाठी आलाय. हा पाहुण्यांचा स्वागत करणारा हा चौकार. थँक्यू. चौकाराला धावसंख्येत मात्र वाढ झाली. एकूण धावा लागल्या धावफलकावरती म्हणजे 2 गडी बाद 24 धावा. खूप मोठ्या संख्येने आज प्रेक्षकांची गर्दी आणि त्याबरोबर मान्यवरांची उपस्थिती. प्रमुख मान्यवर कर्नल गोपाल शर्मा सर या ठिकाणी आहेत आणि त्याचबरोबर आपण पाहत आहे निशा शर्मा मॅम उपस्थित आहेत. यावेळेस लॉफ्टेड फटका ऑन ड्राईव्ह केला बॉलला. टायमिंग चांगला आहे आणि इथे आपण पाहिला एका टप्प्यानं बॉल चाललाय मिड विकेट सीमारेषा पलीकडे. लगातार दुसरा चौकार. क्या हुआ, डर के देख रहा है या देख के डर रहा है? खरं तर नितीन आपण अनेक स्पर्धा पाहिल्यामध्ये एवढी गर्दी कोणत्या स्पर्धेमध्ये पाहिली नाहीये. अप्रतिम. खरं तर या स्पर्धेचं वैशिष्ट्य आपण पहिलं कौतुक करावं तेवढं कमी. आमच्या आयोजकांचं कौतुक करावं तेवढं कमी. तब्बल धावसंख्या धावफलक आतापर्यंत आहे ती म्हणजे 2 षटकांच्या समाप्तीनंतर एकूण धावा 28. आता येणाऱ्या 12 मध्ये 15 रनची गरज. 12 बॉल 15 धावा असं हे समीकरण आता मैदानाच्या आतमध्ये आलंय. या धावा रोखता येतील का
वांगडी टीमला येणारी काळ आणि वेळ ठरवेल. आणि एका बाजूला मुंबईला ज्या पद्धतीने हा खेळ चाललाय, जर का सातत्य टिकवलं तर लवकर हा सामना फिनिश होईल एवढी क्षमता मात्र या दोन्ही फलंदाजांनी दाखवली. बघा नेक्स्ट मॅच असं आहे वाशिवली विपक्ष रानसई. दोन्ही टीमच्या कॅप्टनला पुन्हा एकदा कॉल असेल. जसा हा सामना संपेल आपण तात्काळ मैदानाचा ताबा घ्या. आज शेवटची रात्र आहे त्यामुळे वेळ फार महत्वाची आहे. वेळेचं इंडिकेटर तुम्हाला आमच्या बॅट्समॅनच्या मागे पाहायला मिळेल. टाइम अलर्ट असेल प्रत्येक टीमला. ओव्हर द विकेट यावेळेसचा फटका आपण पाहिला बॅकवर्ड क्षेत्रामध्ये कमालीचा एफर्ट. एक रन मात्र रोखता आलेला नाहीये. सिंगल रन लेग बाईट्सच्या स्वरूपात मिळेल बॅटिंग करताना सीबीडी बेलापूर या टीमला. धावसंख्येत वाढ, एकूण धावा आहे धाव फलकावत्या म्हणजे आतापर्यंत 29. बघा ब्लॅक स्क्रीन समोर जे पडद्यावरती बसलेले प्रेक्षकांना विनंती असेल थोडे आपण मागे बसा प्लीज. 29 रन स्कोर कार्डवरती आहेत. गडी बाद झाले 2. तिसरं षटक मार्गस्थ असताना यावेळी हेलिकॉप्टर लुक दिला, उडवला बॉलला ऑन साइड मध्ये. जजमेंट चुकलं आणि शेवटच्या क्षणाला मात्र ड्राईव्ह लगावत झेल पकडण्याचा प्रयत्न. नशिबाची साथ मिळाली सीबीडी बेलापूर टीमला. 2 धावा आल्या या संघाला. एकूण धाव संघावर धाव फलकावती आतापर्यंत तब्बल 31. 2 गडी बाद 31 अशी ही धावसंख्या धाव फलकावती आहे. अजूनही आपण पाहिलं जवळजवळ 12 रनची गरज येणाऱ्या काही चेंडूमध्ये. 10 चेंडू आणि 12 धावांची गरज. 12 रन्स करायच्यात मैदानाच्या आतमध्ये. येणाऱ्या 10 बॉलमध्ये बॅटिंग करताना सीबीडी बेलापूर या टीमला आपण यानंतर अतिथी सन्मानाकडे वळणार आहोत. यॉर्करचा प्रयत्न, टो क्रशर बॉल, परफेक्ट यॉर्कर आणि इथे मात्र आपण पाहिले सिंगल मिळाली. पंच दर्शवत असताना बॅटकट त्यामुळे फलंदाच्या खात्यामध्ये रन ऍड होईल आणि रन ऍड होईल बेलापूर संघाच्या खात्यामध्ये. धावसंख्या पण धावफलक आतापर्यंत आहे ती म्हणजे तब्बल त्या ठिकाणी 32. आता येणाऱ्या 9 चेंडूमध्ये 11 रनची गरज. 43चं टार्गेट आहे. अजूनही 9 बॉलमध्ये 11 धावा करायच्या. आपण नंतर लगेचच सामना करत प्रेक्षकांच्या मान्यवरांच्या सन्मानाकडे वळणार आहोत. फुल टॉस बॉल, नटरन स्टाईल न फिरून मारला बॉलला डीप बॅकवर्ड स्क्वेअरलेगच्या डोक्यावरून सीमा पार षटकार. धन्यवाद. फक्त 5 रनची गरज आहे मैदानाच्या आतमध्ये सीबीडी बेलापूर टीमला. येणाऱ्या काही बॉलमध्ये आक्रमक बॅटिंग तुम्ही पाहता हेमंत या खेळाडूच्या माध्यमातून. पुन्हा एकदा ऑन साइड मध्ये हा फटका पॅरल स्ट्रोक आहे. डीप मध्ये फिल्डर आहेत. 1 रन कंप्लीट केली आहे. फक्त सिंगल असेल. थ्रो ॲक्युरेट झालाय. 1 रन मिळेल या ठिकाणी बॅटिंग करत असताना बेलापूर टीमला. धावसंख्येत होईल वाढ. 39 धावा धावफलकात आहेत. अजूनही 4 रनची गरज असेल मैदानामध्ये बेलापूर संघाला. आज शेवटची रात्र VIP डाईजमध्ये बसले आमचे सर्व सन्मान्य मान्यवर सामन्याचा आनंद घेत आहेत. त्याचबरोबर आपण पाहता संपूर्ण प्रेक्षक या ठिकाणी याची देही याची डोळा या स्पर्धेचा आनंद घेत असताना माजी सर्व्हिसमॅन एंटरप्राइजेस चषक 2023 अशी ही स्पर्धा वाघाची वाडी या नगरीमध्ये या खरं तर निसर्गाच्या सानिध्यामध्ये असलेल्या क्रीडांगणावरती ओव्हर समाप्तीचा इशाराला. एकूण धावा आहे धावफलकावरती 40. आता येणाऱ्या 6 बॉलमध्ये फक्त आणि फक्त 3 रनची गरज असेल मैदानामध्ये सीबीडी बेलापूर टीमला. आता खरं गेम प्लॅनिंग करावी लागेल. लास्ट ओव्हरमध्ये या धावा तुम्हाला रोखता येतील का, त्यासाठी कोणता गोलंदाज जो या क्षणाला मात्र आपली गुणवत्ता कौशल्य सिद्ध करेल हा प्रश्न पडला वांगणी टीमच्या खेम्यामध्ये. पण तो वेळ फार कमी आहे. पंचांना विनंती असेल पण त्यांना टाइम अलर्ट करा. सामन्याला सुरुवात करा. 6 चेंडू 3 धावा असं हे कॅल्क्युलेशन मैदानामध्ये आलंय. शेवटचे 6 बॉल आहेत. 3 रनची गरज. पॅनल्टी दोन्ही संघांना समसमान आहे त्यामुळे आता थोडासा ॲडव्हान्टेज नक्की मिळेल बेलापूर टीमला. जर का टी शर्ट कंपल्सरी राहिले असं सर्व खेळाडूच्या तर 4 धाबाचं थोडंसं ओझं वाढलं असतं बेलापूर संघावरती. इथे मात्र पॅनल्टी समसमान आहे त्यामुळे पॅनल्टी या ठिकाणी निदर्शनात घेतली जाणार नाहीये. तुम्हाला 3 रन करावे लागतील कंप्लीट 6 चेंडूमध्ये या सामन्यामध्ये या षटकामध्ये. आज अंतिम रात्र आणि अंतिम रात्रीमध्ये आपण आहोत. हा दुसरा सामना आहे. पहिला सामना माथेरान टीमनं जिंकलाय आणि त्यानंतर पुढचा सामना आहे सीबीडी बेलापूर विपक्ष वांगडी. तिसरा सामना असणार आजच्या रात्रीमधला वाशिवली विपक्ष रानसई धर्मा. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण सज्ज राहा पुढच्या लढतीसाठी. सज्ज आहेत ऑलरेडी ते रेडी आहेत पुढच्या मॅचसाठी. सहा मध्ये 3 हे कॅल्क्युलेशन. लास्ट ओव्हरमध्ये बॉलिंग ट्रॅकमध्ये गोलंदाज झालाय कमलाकर हा खेळाडू. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. धीम्या गतीने टाकला बॉल. छोटा पूल केला. हलक्या त्याने बॉलला ढकलला ऑन साइड मध्ये. ऑन ड्राईव्हचा फटका सिंगल पूर्ण केली. दुसऱ्या रनचा प्रयत्न होता पण तो नकार दिलाय.
नॉन स्ट्रायकिंग याच्या खेळाडूने. असं म्हणतात सर सलामत तो पगडी 50. हा खेळाडूने मात्र हा योग्य निर्णय घेतला. जर का तो स्ट्रायकिंग एंडला गेला असता तर कदाचित रनआउटचा शिकार देखील हा खेळाडू झाला असता, परंतु एक महत्वाची रन मिळाली. कंपल्सरी चेसिंग हा या स्पर्धेचा नियम आहे, त्यामुळे तुम्हाला कंपल्सरी धावांचा पाठलाग करावा लागेल. लास्ट 5 बॉल बाकी आहे, तर विजयासाठी 2 रनची गरज असेल. शेवटचे 5 चेंडू आणि 2 धाबा हे कॅल्क्युलेशन आता मैदानामध्ये आलंय. पुढचा बॉल हा फटका लॉफ केलाय, उंच गेलाय, अंतर देखील कापलाय, एका टप्प्याने बॉल चाललाय सीमा पार. हा विजयी चौकार, हा सामना जिंकला या ठिकाणी सीबीडी बेलापूर टीमने. वेल प्लेड बॉईज, हार्ड लक टीम वांगणी. आपल्या पुढच्या स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. आपण जाऊया अतिथी सन्मानाकडे, वळूया आमचे मित्र नारायणजी चौधरी यांच्याकडे. धन्यवाद.